नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी NMMS परीक्षेसाठी जी विद्यार्थी बसलेले आहेत आणि ज्यांना गणित विषयातील घातांक आणि घनमूळ हे अवघड जाते आणि यातील प्रश्न जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात हे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा। तर बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे। आता या ठिकाणी बघा 3 चा 5वा घात आणि त्याचा दुसरा घात आहे। अशा वेळेला काय होतं तर घातांकांचा गुणाकार होतो, म्हणजे 3 चा 5 दोन्ही 10 घात होणार आहे। म्हणजेच आपलं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे, 10 हे उत्तर असणार आहे। ठीक आहे। आता दुसऱ्या गणिताचा विचार केला तर इथे बघा 3 चा 7वा गुणिले 3 चा वजा 9 घात आहे बरोबर 3 दिलेला आहे आणि त्याचा कितवा घात येईल असं विचारलेलं आहे। तर कोणतं सूत्र आले बघा इथं, तर a चा m गुणिले a चा n असेल तर a चा m अधिक n घात असतो। म्हणजेच काय झाले बघा, तर 7 वजा 9 झाले आणि 3 चा तो घात येणार आहे। आता इथं परत एकदा चिन्हांचे नियम आले। चिन्हांचे नियम काय असतात, तर बेरीज वजा वजा करतो आपण आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो। 7तनं 9 जातात का, नाही जात, म्हणजे 9तनं 7 गेले, किती राहिले इथं 8 9 2 राहिले आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे घात हा काय असणार आहे आपला वजा 2 येणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा पुढचा म्हणजे 13वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। काय सांगितलेलं आहे, तर 17चे घनमूळ खालीलपैकी असे लिहितात। आता 17चे घनमूळ ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला काय करतो बघा, 1 असं लिहितो, 1/3 म्हणजे 17चे 1/3 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। आता बघूया चौथा प्रश्न, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा। आता या ठिकाणी बघा 5 गुणिले 5 चा वर्ग वजा 5 गुणिले 4 चा वर्ग दिलेला आहे। आता सोडवायचं झालं तर कशा पद्धतीने सोडवू शकतो बघा, इथं 5 चा वर्ग आहे गुणिले 5 चा वर्ग सेपरेट लिहू शकतो या ठिकाणी बरोबर आहे, वजा 5 चा वर्ग गुणिले 4 चा वर्ग आहे। आता हे पहिला सोडवून घेऊया आणि नंतर सोडवलं तरीही चालेल, पण यामध्ये बघा 5 चा वर्ग आणि हा जर बाहेर काढला तर आतमध्ये काय राहिले बघा, 5 चा वर्ग वजा 4 चा वर्ग राहिले। ठीक आहे, कारण ही हा इथं आणि इथं सामायिक संख्या असल्यामुळे ती आपण बाहेर काढली। आतमध्ये काय राहिले, 5 चा वर्ग वजा 5 5 किती होतात 25 आणि 4 चौक किती राहिले इथं 16 राहिले बरोबर आहे। 25 मधून 16 गेले, किती राहिले बघा 9 राहिले बरोबर। म्हणजेच हा किती आला आपला 3 चा वर्ग आलेला आहे। ठीक आहे, त्यामुळे इथं काय करू शकतो बघा आपण, 5 चा 25 झाला, 3 चा किती झाला 9 झाला, 25 90 किती झाले 225 आले। ठीक आहे, आता 225 हा कशाचा वर्ग आहे, तर 15 चा वर्ग आहे। म्हणजेच या ठिकाणी जी m आहे ती m ची किंमत ही काय असणार आहे आपली 15 असणार आहे, कारण आपल्याला काय विचारलेलं आहे बघा इथं, बरोबर m चा वर्ग दिलेला आहे आणि m चा वर्ग म्हणजेच आपल्याला काय मिळालेलं आहे इथं 15 चा वर्ग, म्हणजे ही काय असणार आहे आपली m ही संख्या असणार आहे। ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे। 5वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा 225। ठीक आहे, त्याचा घात किती दिलेला आहे 3/2। आता वरची जी संख्या असते तो काय असतो आपला घात असतो बरोबर आहे का, म्हणजे आपण काय करणार 225 चा घन करू शकतो। पण आता 1/2 म्हणजे 225 चा 1/2 म्हणजेच किती झाला, तर कर्णी चिन्हात 225 म्हणजे याचं मूळ काढायचंय, किती असणार आहे याचं 15 असणार आहे बरोबर आहे, आणि ह्याचा घात किती आहे 3 आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे 15 चा 3रा घात असणार आहे। म्हणजेच काय झालं 15 घन हे उत्तर असणार आहे। कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे पण सोपा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, जी वरची संख्या असती तो असतो घात आणि जी असती खालची त्याला आपण काय म्हणतो मूळ असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे 225 चा घन करायचा असेल तर आपण काय करणार 3 वेळा गुणाकार करणार आणि जर 1/2 अशी जर संख्या आली तर त्याचं काय करणार आपण मूळ काढणार असणार आहे। म्हणजे ते घनमूळ असू शकतो, वर्गमूळ असू शकतो किंवा कोणतंही मूळ असू शकते। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघतोय, पण शक्यतो घात आणि घनमूळ ज्यावेळेला सोडवतो आपण त्यावेळेला आपण उत्तरांच्याकडेही तेवढंच लक्ष द्यायचं आहे, कारण इथं आपण काय केलं असतं 225 हे कशाचे वर्गमूळ आहे तर 15 चे आहे, ते आपण घेतले आणि त्याचा घन करत बसलो असतो तर उत्तर चुकीचं आलं असतं। पण इथं आपल्याला लगेच लक्षात आलं की इथं 15 चा घन एवढंच दिलेलं आहे पर्यायामध्ये, म्हणजे पुढचं गणित आपल्याला सोडवावं लागणार नाही। ठीक आहे, आता 6व्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर 0.02 चा घन काढायचा आहे। आता 2 चा घन हा किती असतो, 2 2 4 4 2 8 आला बरोबर आहे।
आता दशांश चिन्ह देताना बघा इथं किती आहेत, 1 2 आहे आणि त्याचा घन आहे म्हणजे 3 दोन्ही किती झाले 6, म्हणजे येताना संख्या कुठे येणार आहे आपली 1 2 3 4 5 आणि 6 आणि दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजे उत्तर काय आले बघा आपलं 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. आता 7वा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा. तर घनमुळात वजा 3375 ही संख्या दिलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय येणार आहे बघा. तर आपल्याला पहिल्यांदा आपण एक गणित अवयव पद्धतीनेही सोडवून दाखवूया, पण शक्यतो तुम्हाला 30 पर्यंतचे घन आणि घनमूळ पाठ असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. 3375 5 नी भाग जातो, 5 सख्ख 30 3 आले, 5 सत्ते 35 2 आले, 5 5 25 5 एके 5 1 राहिले, 5 त्रिक 15 2 राहिले, 5 5 25 परत एकदा 5 नी भाग जातो, 5 दोन्ही 10 किती राहिले 3 5 सत्ते 35. आता हा तर काय आहे 3 चा घन आहे म्हणून इथे आले 3 9 27 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. ठीक आहे. आपण घनमूळ काढताना काय करतो 3 3 चा एक ग्रुप करतो आणि त्यातली एक संख्या बाहेर काढतो, म्हणजेच 15 हे काय असणार आहे 3375 या संख्येचं घनमूळ असणार आहे. पण आता उत्तर हे वजामध्ये असेल तर दिलेली संख्या म्हणजे ज्या संख्येचे घनमूळ आहे ती संख्या सुद्धा काय असणार आहे, वजाच असणार आहे. कारण या ठिकाणी बघा 15 गुणिले वजा 15 गुणिले वजा 15, तर या दोघा संख्यांचा गुणाकार केला तर इथं आले 225 गुणिले वजा 15, कारण हे वजा वजा इथं काय झालं ते अधिक, पण अधिक वजा परत काय होतं वजाच येतं आणि उत्तर काय येतं वजा येतं म्हणून. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे वजा 15. 81चा 1/4 घात दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं इथं आपल्याला चौथे मूळ काढायचे आहे. आता 81चे 1/4 म्हणजेच परत एकदा अवयव पाडून घ्या, म्हणजे ही सोपी पद्धत आहे तुमच्यासाठी. 3 न भाग जातो किती येईल बघा, 3 दोन्ही 6 2 राहिले, 3 सत्ते 21 3 9 27 3 त्रिक 9 आणि 3 एके 3, म्हणजे हा 4चा एक ग्रुप झाला, कारण इथं मूळ किती आहे चौथं म्हणून 4चा ग्रुप करायचा, त्यातला एक 3 बाहेर काढायचा, म्हणजेच उत्तर किती असणार आहे आपलं 3 हे उत्तर असणार आहे. आहे का बघा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. आपला व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट करून ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून हाईप द्यायलाही विसरू नका. आता जो 10वा प्रश्न आहे तो 256चे चौथे मूळ आपल्याला काढायचे आहे. जसं आता आपण मागचा प्रश्न सोडवला त्या पद्धतीनेच हा प्रश्नही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला नाही जमलं तर मला तशीही कमेंट करा की मॅडम आम्हाला हे गणित नाही जमत आहे, आम्हाला सोडवून द्या, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे गणित सोडवून देऊयात. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढच्या प्रश्नामध्ये इथं आपल्याला डायरेक्ट उत्तरच टाकायचं आहे, कारण 19चा घन सांगितलेला आहे आणि 19चा घन हा किती असतो तर 6859 असतो, पण दिलेली संख्या वजा आहे त्यामुळे घन सुद्धा काय असणार आहे वजा असणार आहे. जर लक्षात घ्या घातांकामध्ये 2 4 6 8 अशा संख्या येत असतील, म्हणजे मूळ संख्या येत असेल तर उत्तर धन येतं, आणि घातांकामध्ये 1 3 5 7 असे म्हणजे 3 5 7 असे जर विषम संख्या येत असेल तर येणारं उत्तर हे काय असतं आपलं वजा असतं. ठीक आहे. आता बघूया आपण 12वा प्रश्न. 12व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहेत बघा. तर 125चे घनमूळ काढायचे आहे आपल्याला, पण ते दशांश चिन्हाचं आहे त्यामुळे आपण सोडवून देऊया. आता 125 हा कशाचा घन आहे हे आपल्याला माहिती आहे, 5चा घन आहे, बरोबर आहे. 5 5 25 25 5 125, आणि इथं दशांश चिन्हानंतर 1 2 3 शून्य आहेत, म्हणजे फक्त आपल्याला एकच दशांश चिन्हानंतर संख्या असणार आहे, म्हणजे 0.5 चा घन हा काय असणार आहे 0.125 असणार आहे. ठीक आहे. कारण काय होतं बघा 0.5 गुणिले 0.5, ज्यावेळेला आपण या सगळ्यांचा गुणाकार करू त्यावेळेला 125 येईल, आणि दशांश चिन्ह देताना 1 2 आणि 3 म्हणून 1 2 3 म्हणून इथं दशांश चिन्ह येईल. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे याचं तर 0.5 हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 13वा प्रश्न आहे. 13व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे घनमुळात सांगितलेलं आहे. परत एकदा आपल्याला काय सांगितलंय बघा घनमुळात 16/54 दिलेलं आहे. ठीक आहे. 16 आणि 54 हे कशाचे घनमूळ आहेत का नाही आहेत, पण भाग घालून बघूया. 82 16 बे दोन्ही 4 बे साती 14. आता 8 आणि 27 हे घनमूळ आहेत कशाचे, 8 हा 2चा घन आहे आणि 27 हा काय आहे 3चा घन आहे, म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं 203 असणार आहे, कारण धन संख्या आहे. ठीक आहे. 14वा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे बघा. तर घनमुळात 32,768 चे घनमूळ किती हे आपल्याला सांगितलेले. आता ही मोठी संख्या आहे म्हणून आपण काढून देऊया, पण अशाच पद्धतीचं जर गणित आलं तर ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा.
ठीक आहे. इथं बघा बेके बे, बेसख 12, बेत्रिक 6, 1 राहिले, बेअटी 16, बेचोक 8, दोन्ही भागाला बेअटी 16, बेके बे, बेनवे 18 आणि बेदोनी 4 आले. पुढं बेचोक 8, 0, बेनवे 18 आणि बेसख 12. ठीक आहे. बेदोनी 4, बेशून्य 0, बेचोक 8, बेअटी 16. परत एकदा दोन्ही भाग जातो, बेके बे, बेशून्य 0, बेदोनी 4, बेचोक 8. ठीक आहे. परत बेपंचे 10, बेके बे, बेचोक, बेदोनी 4. ठीक आहे. नंतर बघा आता 8चा घन हा काय आहे, 512 आहे. तसं डायरेक्टही केला तरी चालेल, बरोबर आहे. 8 संग 48, बरोबर आहे. राहिले 3, 8 चोक 32, 8 अट्टी 64 आणि 8 एक्के 8 राहिलेलं आहे. ठीक आहे. आता ग्रुप जर केले तर 3 3चा एक ग्रुप तयार केला. इथला 8 बाहेर आले, इथले 2 बाहेर आले, इथले 2 बाहेर आले. तर काय झाले बघा, 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32 आलेलं आहे. म्हणजेच 32चा घन हा काय असणार आहे, 32,768 असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. तुम्हाला एकदा परत अवयव बघून घ्यायचे असेल तर अवयव बघून घ्या. ओके. 17चा घन किती, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. आपण परत एकदा घातांक आणि घनमूळचे राहिलेली उदाहरणं घेऊन येणार आहोत. तोपर्यंत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायलाही विसरू नका. धन्यवाद.